शिंदेंचं सरकार नाशिकच्या सीडीमुळे आलं, वडेट्टीवारांचा मोठा दावा। हनी ट्रॅप प्रकरणामध्ये सरकार आणि विरोधकांकडे मोठी माहिती असल्याचं विधान। ना हनी ना ट्रॅप अशी घटना नाही, पुरावे नाहीत, तक्रार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी हनी ट्रॅपचं प्रकरण फेटाळलं। कुठे हनी पण नाही, ट्रॅप पण नाही। मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर शंकेला वाव नसावा। विरोधकांच्या हनी ट्रॅपच्या आरोपांवर भुजबळांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची वेळ आल्यास भाजपशी चर्चा करावी लागेल, सुनील तटकरेंचं मोठं विधान। तटकरेंच्या वक्तव्याला छगन भुजबळ यांचंही समर्थन। निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्यायला हव्यात, उद्धव ठाकरेंची मागणी। तर ईव्हीएम बाबत ठाकरेंनी काँग्रेसला दोष द्यावा, मुनगंटीवार यांचा टोला। सत्यविजय भिसे, श्रीधर नाईक हिंदू नव्हते का? नितेश राणेंच्या टीकेवर देशपांडे यांचा पलटवार। तर राणे कुटुंबाने जेवढे लोक मारले ते हिंदूच होते, अविनाश जाधव यांचा हल्लाबोल। दुबे मुंबई में आजा, समंदर में डुबे डुबे के मारेंगे। निशिकांत दुबेचा राज ठाकरेंकडनं समाचार। तर मी राज ठाकरे यांना हिंदी शिकवली, ट्विट करत दुबेंनी ठाकरेंना डिवचलं। राज ठाकरे यांच्यासोबत जो जाईल तो समाप्त होईल, भाजप खासदार मनोज तिवारींचा निशाणा। तर बाहेर कुत्रे भुंकतात त्याला आम्ही महत्त्व देत नाही, अविनाश जाधव यांचा हल्लाबोल। राज ठाकरे यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणी। राज ठाकरेंचे कार्यकर्ते इतर राज्यांमधून येणाऱ्या लोकांवर हिंसाचार करत असल्याचा आरोप। परवाने चुकीचा नियम सांगून सभागृहाची दिशाभूल केली, तो डान्स बार नसून त्यामध्ये ऑर्केस्ट्रा होता। अनिल परबांच्या आरोपांवर रामदास कदमांचं स्पष्टीकरण। उद्धव ठाकरे यांच्याकडनं संजय राऊतांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस, राऊतांच्या निवासस्थानी जाऊन सपत्नीक सदिच्छा भेट घेतली।